कैलास क्रिकेट. कैलास पाटील आमचे पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. समोरच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा कैलास आपले स्वागत आहे. कारण फार जवळून या नारंगी ग्रामस्थ क्रीडामाचा प्रवास मागच्या 17-18 वर्षामध्ये कैलास आपण देखील पाहिलेले आहेत. मागच्या वर्षी चॅम्पियन राहिला होता आगरी कोळी मास्टर चषकामध्ये, जे मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी ते, कारण 2025लाच ते विजेतेपद पटकावलं होतं. गेल्या हंगामामधलं म्हणूया, कारण हा चालू हंगाम आहे. त्यावेळेला नारंगीच्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं. आणि एक जी 2016ची आठवण भारतराव त्यांनी आपण ताजी केली होती, ज्यावेळेला नवगड संघ चॅम्पियन बनला होता. त्याच्यामुळे दोन डिफेंडिंग चॅम्पियन मधली आता ही जुगलबंदी मैदानावरती, एका बाजूला नवघर आणि दुसऱ्या बाजूला नारंगी. एन फॉर नारंगी, एन फॉर नवघर, दोन्ही एन नावाचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडूला ऑन ड्राइव केलेला आहे, सिंगल. गेंद को पकडणं बहुत ही जरुरी आहे. चेंडू पकडा, कसंही पकडा, परंतु पकडा. इथे मात्र चेंडूला पकडलाय, त्याच्यानंतर थ्रो केलाय, एक धाव आलाय, ऑन द मार्क पाहायला मिळतं. बघितलं नारंगी संघ. बघा मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर गणेश वय वर्ष 64 चांगली गोलंदाजी केली होती. डॉट बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बीट झालंय. व्हाईट बॉल लाईनच्या पंच सांगतात की लाईनच्या थोडंसं बाहेरनं हा चेंडू हाताळला गेलाय. पण एक चर्चा जी चालू होती म्हणजे गोलंदाजी मार्कवरती गणेश आहेत जे 64+ आहेत वयाच्या, म्हणजे आता 65च्या जवळ आहेत, पण काय गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये. ऑफचा चेंडू ऑनला टर्न करतायत गंगाधर. आत्ता मात्र ऑन द मार्क पाहायला मिळतोय नारंगी संघ, कारण मगाशी बघितलं चेंडू फील्ड झाला होता आणि आता मात्र गंगाधर इज ऑन द मार्क, नारंगी इज ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. बघितला एक रफ अँड टफ सामना, मागचा देखील एक अप्रतिम सामना बघितला आपण, वाघबिल वर्सेस राई यांच्यामध्ये. राई संघ पुढे आलाय. आता मात्र नारंगी वर्सेस नवघर यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला रफ अँड टफ सामना नक्कीच होण्याची शक्यता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. गणेश यांच्या गोलंदाजीचा उल्लेख आम्ही त्याच करता केला. एक चतुरस्थ गोलंदाज आहे, चेंडूला थोडंसं लांब ठेवलं, यष्टीरक्षकांना आपलं काम केलं आणि पहिला विकेट, पहिला गडी जयप्रकाश घर त्यांना परतावं लागलंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. बिल्कुल, ये नारंगी का ऐतिहासिक मैदान है और आपको बहुत सारे बेहतरीन गाने सुनने को मिल जाएंगे. बेहतरीन सॉन्ग यहाँ पर सुनने को मिलता हुआ तो क्रमांकीला. तर 2 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि बघितलं आपण गंगाधर आणि बघितला आता मात्र बघितलं विलास सारखा फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतोय. 2016ची आठवण पहिला देखील काढले, आता देखील आपण काढतोय. कारण बघितला पहिलाच तो सामना होता नारंगी वर्सेस बघितला आपण नवघर. हरचंद्र यांनी ती खेळली ते मारलेले 4 षटकार अप्रतिम होते आणि त्या कारणाचं बघितलं पहिल्याच सामन्यात थोडंसं बॅकफुटला जावं लागतं आणि तिथे बघितलं तर फायनल सुद्धा जिंकले होते नवघर संघाने. जसं तुम्ही षटकाराचा उल्लेख केला तसा विलास पाटील आणि षटकार मागच्या वर्षी 2 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर 2 वेळा ॲज अ संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस ठरलाय विलास पाटील. येऊन मोक्याच्या क्षणी काल म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे तर त्याने अगदी मध्यरात्री तो षटकार ठोकला होता आणि तोही पाहिलाय. त्याच्यामुळे तो स्ट्रायकर एंडलाय फलंदाज. फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, परतावा लागलाय विलास पाटील यांना. लागोपाठचा दुसरा धक्का दे धक्का. थँक्यू. बघा जसं आपण नारंगीचा क्रिकेटचा इतिहास पाहतोय किंवा 40+ इतिहास पाहतोय, कदाचित आपल्यापेक्षा भारतराव योग्य पद्धतीने सांगू शकतील की या नारंगीच्या मैदानावरती लागोपाठचे 2 वर्ष चॅम्पियन कोणी एखादा संघ ठरलाय का, बॅक टू बॅक चॅम्पियन. कारण एक इतिहास NCC चषकाचा आहे 25 वर्षाचा, जिथे 25 वर्षामध्ये कोणीच असं नाहीये संघ की ज्याने लागोपाठ 2 वर्ष विजेतेपद पटकावलंय. किंबहुना कैलासवासी गणपत बाबूराव पाटील स्मरणार्थीची स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेमध्ये देखील असं घडत नाही कधी नारंगीच्या मैदानावरती बॅक टू बॅक दुसरं विजेतेपद. आता नारंगीला तो पराक्रम करायचा आहे, विक्रम करायचा आहे जर या स्पर्धेमध्ये विजेतेपद
पटकावायचं आहे इथं. त्या संधीचं सोनं करायचं आहे, बघायचं आहे. मात्र दोन्ही संघ तुल्यमान आहेत. एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ तो बघितला, नवगरचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने वसई पटेलचा संघ बघितला तर नारंगीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यमान संघ आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले आहेत. डावपेच एकमेकांचे माहिती आहेत. ही मास्टर कपची स्पर्धा आहे. अनेक खेळाडूची जाणकारी अनेकांना आहे आणि तशा पद्धतीचा खेळ या मैदानावरती सुरू आहे. ऑन हॅट्रिक आहेत. जर आपण पाहिलं तर गोलंदाज गणेश ऑन हॅट्रिक. योगेश घरत नवीन फलंदाज आले, त्यांच्यासाठी विकास घर त्यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. 2 सिक्सरला 500 रुपये. पण ऑन हॅट्रिक डब्ल्यू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. काय गोलंदाजी आहे. म्हणजे एक मराठीमध्ये नाटक आलं होतं बघा, तरुण तर्क म्हातारे अर्क, म्हणजे तसं आहे. हे जे आहेत ना, जे तरुणांना देखील लाजवतील इतकीच चांगली गोलंदाजी गणेश कास इथे साकारतायत. ओहो, पंपलिंग झाले आणि त्या कारणाचं चौकार येतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या पुढे सरकली जाईल 6 या धावसंख्येवरती. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर इट इज 6 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता बघा. वारंवार काय केलं, व्हेरी फर्स्ट बॉल पासून प्रत्येक फलंदाज काय करतो माहिती का, ऑन साईडला फटके खेळण्याचा. पण योगेशनं काय केलं, ऑफ साईडला जाऊया आणि एक चांगला कव्हर ड्राईव्ह खेळूया आणि तोच कव्हर ड्राईव्ह खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काय होतं माहिती का, आता जमाना काय झालाय, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन आहे. पण फक्त ऑनलाईन नाही, बॅटिंग करताना ऑन साईडलाच जास्त फटके खेळतात. ऑफ साईडला कोण बघतच नाहीये, कारण ते ऑफलाईन होते. ऑफलाईन ऑनलाईन वाला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 6, 2 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आता तेच आहे, जी सिच्युएशन, जी परिस्थिती आहे ना, नवगर संघ त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो आणि नारंगी संघ त्या परिस्थितीतनं बाहेर कसं निघता येईल ते पाहिलं जातं. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑनवरनं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि दोन्ही संघांचे सामने नेहमीच चांगले राहिलेत, म्हणजे नवगर आणि नारंगी. आणि बघा थोडी आपली जर कॉमेंट्री बॉक्स पाहिलं, याची सावली थोडीशी मैदानाच्या दिशेने चालली. याचा अर्थ सूर्य थोडा अस्ताला चाललाय, त्याचाही परिणाम इथे होणार आहे. मी तुमच्या दिशेने येणार. व्हाईट बॉलचा इशारा जरूर झाला. 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. त्यामुळे हे 3rd सेशन चालू झालंय. हे 3रं सत्र आहे या मैदानावरचं. आणि बघूया धावा किती होतात. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस फिरले होते योगेश, मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. मगाचा चेंडू वाईड होता आणि हा चेंडू बघितला तर एस्टनच्या वरून हा चेंडू निघून जातोय राजेश यांचा. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला होता, पहिला थोडासा स्क्वेअर चेंडू हाताळा केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झाल्यात. आता बरोबर लाईन अँड लेन सापडले आहेत. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील राजेशांनी चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये देखील टिचून मारा, फक्त क्रम बदललाय त्यांना या गोलंदाजीचा. सुंदर गोलंदाजी बॅक टू द बॉलर खेळलाय. काय गोलंदाजी चाललंय. एक वाईट जरूर टाकला, पण त्यानंतर पूर्णपणे जसा एखादा आपला स्क्रू असतो ना, नटबॉल, तो आपण पाण्याने टाईट करतो. पहिला टाकला वाईट आणि त्यानंतर केलाय थोडासा टाईट. नवगर संघाने काय दाखवलंय, ओवळ्याच्या विरुद्ध बघितला, अगेन्स्ट बघितला आपण, चांगली गोलंदाजी त्यांनी दाखवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलंय. इथेही तेच आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघितलं तर नवगर संघाने दाखवलंय. नारंगी संघ काय करतोय, चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करतोय. योगेश इज ऑन द स्ट्राईक. फुल टॉस बॅट वरती घेतला होता, परंतु बघितला आपण चेंडू वर गेलाय. 30 यार्डच्या आतमध्ये टप्पा पडला जातोय. जिथपर्यंत इथे येतोय तिथपर्यंत बघितला आपण 2 धावा आणि ते मात्र 3 धावा. 1 नहीं 2 नहीं, ये 3 रन है यहां पर. व्हाट अ क्रिकेट. 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर. तुकाराम मांगेला इथे आपण पहिली इनिंग बघतोय, परंतु चेसिंग असेल ना त्यावेळेस मजा वाढेल यात काही शंका नाहीये. कारण एन फॉर नारंगी अँड एन फॉर नवगर. आणि जसं तुम्ही बोलला काय चेसिंग, फक्त चेसिंगसाठी धावसंख्या किती उभारणार, किती धावफलक असणार आहे, टार्गेट काय सेट करणार, त्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर गंगाधर
खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या आतल्याकडे लागलं चेंडू एक धावे चेंडूवरती पूर्ण 2 षटकांचा खेळ संपला पहिलं 6 धावांचं षटक हेही आले जर आपण पाहिलं तर 6 धावांचं षटक 2 षटकांचा खेळ संपलाय धावा आहेत धावफलकावरती 12 थोडासा वाढलाय वारा थोडासा वाढलाय 12 धावा धावफलकावरती आहेत योगेश गरजच्या प्रत्येक सिक्सरसाठी मनोज पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच तुकाराम गेल 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे धाव संख्या 12 थोडासा वाढलाय वारा परंतु रात्री येईल थंड गार वारा. यस 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आज काय स्पेशल पापलेटवालीचं गाणं लाव मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे आईला मजा आहे मग आज तुझीच मजा काकू पापलेटवाली उशील का माझी नवरी माझे मनानं भरली सकवली काकू पापलेटवाली उशील का माझी नवरी माझे मनानं भरली सकवली. थँक्यू. बघा पहिला सामना चालू होता तेव्हा नवघर संघ सुद्धा अशा परिस्थितीमध्ये होता मग नवघरनं काय केलं की माहिती का पहिला थोडंसं जसं बिग बॉस बघतो ना बिग बॉस मध्ये प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो पण पहिला काय करतो तो सेफ झोन मध्ये जातो. नवघरनं काय केलं होतं ते सेफ झोन मध्ये केलं होतं पहिला धावा उभारून पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी ते 10 केल्या होत्या आणि 5 ओव्हरमध्ये त्यांनी 44 केल्या होत्या 43 केल्या होत्या त्याच्यामुळे तोच प्रयत्न नारंगी संघ करण्याचा प्रयत्न करणार पण नवघर संघ आहे त्याला माहिती आहे आता ढील द्यायची नाहीये आता संधी द्यायची नाहीये किंबहुना आता जे दडपण दबाव वाढवले ना त्याला अजून कसं वाढवता येईल याचा विचार ते देखील करतायत. हितेश येतोय समोरच्या नेटमध्ये काही खेळाडू खेळतात मुलं आहेत त्यांना सूचना आहे आपण त्या नेटच्या बाहेर या. हितेश मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि तो हितेश पुन्हा एकदा आलाय बघितलं आपण नवघरच्या यावेळेस संघासाठी यावेळेस बघितलं चेंडू थोडासा आत आला होता आणि बघितलं आपण उसळी घेतली होती सिंगल येते गंगाधर ये है गंगाधर नक्कीच गंगाधरला कोण विसरणार आहे 8वा ते उमेळमानचं मैदान पांजू वर्सेस बघितलं नारंगीचा तो सामना ज्या वेळेस बघितलं तर षटकार हवा होता शेवटच्या षटकामध्ये तो षटकार ठोकला होता गंगाधर याने ती आठवण आहे आपण बघितलं. त्यावेळेला तुम्ही म्हटलं तर ये हे गंगाधर आता तर आहेत गंगाधर पण स्ट्रायकरला योगेश त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे मनोज पाटील कडनं कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज पटकावले फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार कशाच्या फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवून थँक्यू. लावलं होतं मनोज पाटील यांनी षटकारासाठी 500 आणि लागोपाठच्या 2 सिक्सरसाठी विकास घरत यांच्याकडनं 500 रुपये आहेत म्हणजे आता जर षटकार आला तर 1000 पूर्ण होतील. हितेश तिसरा चेंडू घेऊन जातोय यावेळेस लॉंग ऑन लगाच्या मध्ये सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे षटकारासाठी 6 धावा. बॅक टू बॅक 500 आहेत बॅक टू बॅक षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. डिलीवरी होती हाथ खोलने का मौका फक्त हाथ खोले नहीं है हाथ दिखा रहे हैं. बॅक टू बॅक दुसरा षटकार बक्षीस लावलंय ज्यांचं नाव आहे विकास मैदानावरती योगेश खेळतोय झकास खेळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार नंबर 1 षटकार नंबर 2 षटकार 6 and again 6 3 in a row 6 षटकार. मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता कैलास हे लागोपाठचे 3 षटकार बघा पहिला फुलटॉस स्क्वेअर लेग सीमारेषा पार समोरच्या दिशेनं साईड स्किनच्या दिशेनं षटकार हा आकूट टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेनं षटकार ज्या हितेशने याच्या अगोदर दुसरा आउट केला होता ना त्याला तिसऱ्या ओव्हरसाठी आणलाय हा बदल केला नवघरच्या संघानं.
आणि त्याच हितेशने बघितलं 3 धावा फक्त मागच्या सामन्यामध्ये दिल्या होत्या. स्क्वेअर कटचा फटका, डीप मध्ये चेंडू निघून जातोय, चौकार येतोय, 4 धावा. मागचे 4 डिजिट बघा, मागचे 4 डिजिट 6664. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. असा योगेश गर्ग यांचा आवडता नंबर आहे 0832. 832 आवडता आहे, पण हा पण काय चुकीचा नाहीये. 6664 666 6664. आणि आता आलाय वाईट. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. प्रत्येक सिक्सर साठी विकास घरत यांच्याकडनं, कुंदन पाटील यांच्याकडनं नारंगी टीम साठी 200 रुपये. प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपये. ओ षटकार, 4 षटकार या षटकामध्ये, 1 चौकार या षटकामध्ये. ललकारी ललकारी येऊन ललकारी, ललकारी ललकारी येऊन ललकारी. ये बंगाली बंगाली रे बाबा, नाही बंगाली. मागचं षटक आलं, मागचं षटक आलं, ज्याच्यामध्ये 4 षटकार 1 चौकार 30 धावांचं हे षटक महागड असं षटक ठरले नवगड संघासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो पकडलेला जो दबाव होता तो दबाव अक्षरशः रिलीज झालाय. आणि शेवटचा षटकार योगेशनं कुठे ठोकलाय? योगेशनं त्या वायडिश लॉंग ऑनला धावा झाल्या धाफलकावरती. जर पाहिलं तर 42 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा षटकार तिकडे ठोकलाय जिकडून ही बक्षिसं आली होती. विकास गरज, कुंदन पाटील जिकडे बसल्यात ना तिकडे षटकार ठोकलाय. तर दोन्ही चित्रपटाला फेमस डायलॉग आहे बघा. दोन्हीला काय सांगितलं होतं? भाई सिक्सर वही मारना ज्या सिलेक्टर बैठे. आता योगेशला सांगितले भाई सिक्सर वही मारना ज्यासे पैसे आ रहे हैं. आणि त्या दिशेने षटकार ठोकलाय. सगळं काय व्यवस्थित सुरू होतं. बघितलं आपण नवगड संघासाठी. मात्र बघितलं 3रं षटक आलं आणि त्या 3ऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठल्या गेल्या हितेश यांच्या गोलंदाजीमध्ये. आणि याच हितेशने बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये फक्त 3च धावा दिल्या. फक्त बदल काय होता तुकाराम मंगेला, त्यांना मागच्या सामन्यामध्ये 2ऱ्या षटकामध्ये आलं होतं आणि ते बघितलं आपण 3ऱ्या षटकामध्ये आणलं गेलं. नाही ते आले त्याच वेळेला मी म्हटलं होतं की ज्या हितेशनं 2रं षटक चांगलं हाताळलं होतं त्याला तुम्ही 3ऱ्या करता आणलं. यो जो बदल केलाय ना याच्यामध्ये भरपूर काय बदल झालाय, भरपूर काय चेंजेस झाले. पण मॅच संपला नाहीये. आता कुठे रंगामध्ये आलाय कारण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुमार ज्याच्याकडे क्षमता आहे कुमार. आता दुसऱ्या बाजूला बाबा खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. आता गंगाधर सांगताय योगेश षटकार मारतात तर चलो वाहत्या गंगेमध्ये मी हात धुतोय. 1 चौकार अजूनही ठोकतोय. 4 धावा चौकार. थँक्यू. हे 4 षटकारानं काय केलं माहितीये का? बॉडी लँग्वेज बदललेली आहे. खांदे झुकले. पण नवगड संघ खांदे झुकून देऊ नका. कैसे कहते हैं ना, मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है लेकिन मन से हारा नहीं. खांदे झुकू नका. खांदे जर मोराल जर खाली गेला तर वर येणं थोडंसं कठीण आहे. कुमार फुल टॉस. कैलास पाटील व्यवस्थित बोलले तर भाई ये है गंगाधर, ये है गंगाधर. बॅट मध्ये षटकार सिक्सर. नारंगी वाल्याला होरायचं सोराना पाटीला वाड्यावर यावं बघा. नारंगी वाल्याला हरवायचं सोडा पाटीला वाड्यावर. 50 इज अप फॉर नारंगी. 52 वरती पोहोचतोय नारंगीचा संघ. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघा गंगाधर बघितला आपण तर संयमी खेळी. कारण बघितलं आपण जिथे गॅप आहे तिथे चौकार आणि जिथे मोठे फटके आहेत तिथे षटकार. आणि मागच्या 7 चेंडू म्हणजे आता 8 झाले. 7 मध्ये 5 षटकार आले होते जर आपण पाहिलं आणि 2 चौकाराचा समावेश. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालाय. थोडंसं दुरून खेळलं, लांबून खेळलं, स्वतःवरती नाराज आहे. 1 चौकार 1 षटकार. कुमार नाही पाहिलं होतं टप्पा थोडासा लांब ठेवूया, रेंज पासून लांब खेळूया, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं दूर खेळवलं. 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर आलेले 2 निर्धाव चेंडू. स्कोर बोर्ड धावफलक थांबलाय 52-52. कुमार कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चांगले चेंडू हाताळलेत 2 मागचे.
यावेळेस डान्सिंग डाऊन द पेच, वॉट अ डिलिव्हरी. मागचे 3 चेंडू अप्रतिम. जरी एक चौकार आलाय, जरी एक षटकार आलाय, तरी मागचे 3 चेंडू अप्रतिम हाताळले आहेत कुमार आणि शेवटचे चेंडू असणार आहे. नाही, अशा वेळेला ज्या वेळेला फलंदाज दे मार करतोय, मग समोर कुमार आहे, त्याच्यामुळे तो कुमार पाहिजे होता, तो कुमार आलाय. समोर फलंदाज दे मार करतोय, पण कुमारने येऊन सांगितले थांबा, मी आहे तयार या गोलंदाजी करताना. कुमारनं सांगितलं मी आहे तयार. या चेंडूला केलाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आकांतानं 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 54 वरती. 54, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे 54. थोडे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. धावफलकावरती धावा आहेत त्या 54, एक लांब अशी पार्टनरशिप पाहायला मिळते. 52 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते गंगाधर आणि योगेश यांच्यामध्ये. जयप्रकाश बाद झालाय, विलास बाद झालाय आणि त्याच्यानंतर सावरलंय बघितलं आपण गंगाधर आणि योगेशने बघितलं आपण ती सुरुवात केली आणि त्याच्यानंतर कलाटणी दिली बघितलं आपण गंगाधर यांनी. अजून सामना संपलेला नाहीये, शेवटचा षटक अजूनही बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. मात्र बघितलं आपण ज्या वेळेस दुसऱ्या इनिंग साठी नवघर संघ येईल त्यावेळेस ती खरी मजा आहे, त्यावेळेस बघितलं ती खरी कसरत आहे आणि त्यावेळेस खरं टॅलेंट आपल्याला पाहायला भेटेल या मैदानावरती. यात काही शंका नाही येतो करा मग. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टेक्निक पण आहे. तकनीक पाहिजे. अगर तकनीक नाही होगी तो तकलीफ होगी. 3 षटकारांचे कॅश प्राइज झाले मंगेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं. 6 स्ट्रायकर यांना योगेश. शेवटचं षटक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अपरकट करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हर, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचल्या. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक 56. 56 धावा. पहिले लवकर विकेट गमावले, गडी बाद झाले. त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप, 50च्या वरची पार्टनरशिप योगेश घरात आणि गंगाधर यांच्यामध्ये. शेवटचं षटक अजूनही बघितलं 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. विकास यांचा हा दुसरा चेंडू लॉफ केला जातोय. जेल असेल का हात लागला गेला होता, मात्र इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकारासाठी 4 धावा. होता शॉर्ट ऑन पूल होता. 2 क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनला. त्याच्या मधला आता काय झालं, एन रंगामध्ये योगेश करत आहे. बॅटच्या मधोमध चेंडू येतात आणि धावाही येतात. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 60. 4 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं थांबलेल्या वाऱ्यामध्ये आपली हवा निर्माण करतोय योगेश. फटका खेळलाय, बराच वेळ हवेत राहिलाय. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, थोडंसं दूरवरती. जोपर्यंत येतील पोहोचतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. 62, 62 धावा. पहिल्या 2 षटकापर्यंत काय कंट्रोल केलं होतं, नियंत्रण होतं, पण आता थोडंसं नियंत्रण गमावलेलं आहे. किमान या धावफलक 75च्या जवळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण धावा आहेत धावफलकावरती 62 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्कोर बोर्डवरती धावा आहेत त्या 62. विदिन 65 शक्य झाल्यास 9 रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. 62 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 डिलर्स टू गो. खूप बाहेर होता चेंडू, त्या कारणाचं बघितलं आपण चेंडू वाईट करार करतायत पंच. अवंतर भर होते. अवंतर धाव्याने धावसंख्या बघितलं आपण 63, तर 63 ला वरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्या 63 धावांमध्ये योगेश घराचा वाटा 43 आहे. 2 उत्सुकता आहे. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती योगेश आहेत. योगेशचा फटका क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली. एक चांगली इनिंग, धमाकेदार इनिंग, षटकार चौकार आणि सदलेली इनिंग संपुष्टात आले योगेश घर यांची. पण एक चांगला नॉक, चांगली खेळी साकारून योगेश डिपार्ट्स बाद. ललकारी ललकारी देऊन ललकारी, ललकारी ललकारी देऊन ललकारी. ये बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा. टाळ्यांचा गजरेल योगेश करत अंडर प्रेशर 2 विकेट लवकर गमावले ते. त्यानंतर षटकार चौकाराची आतषबाजी करत असताना 43 धावांची अप्रतिम इनिंग.
अप्रतिम इनिंग साकारलेली आहेत योगेश गर्द यांनी, ज्याच्यामध्ये पाहिलं तर षटकार आहेत, चौकार आहेत आणि महत्वाचं काय, ज्यावेळेला संघ अडचणीत होता ना त्यावेळेलाही खेळले आले. महत्व कधी असतं, त्यावेळेला अडचण असते, थोडीशी समस्या असते, त्यावेळेला न कद बडा न पद बडा, संकट के समय जो बडा कडा वही सबसे बडा. त्याच्यामुळे त्या संकट समय आलेली ही संकट मोचकाची खेळी योगेशनं साकारले. बरोबर बघितलं आपण, योग्य वेळेत त्याने बघितलं आपण खेळ केलाय. आपण बघितलं योगेश पाटील योगेश गरज याने आपण बघितलं आपण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रमेश मांगेला बघितलं आपण स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश यांच्यासाठी बघितलं आपण हाफिस डिलिव्हरी होती, सिंगल कंप्लीट ऑन द मार्क रमेश पाहायला मिळतोय. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र परतावं लागेल गंगाधर यांना. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कमॉन डीजे. पाया जायल्या गार मला सोनियाचा हार गो. पाया जायल्या गार गो, पाया जायल्या गार गो, सोनियाचा हार गो. सोनियाचे हारा पायी पाया जायल्या गार. थँक्यू. जसं योगेश गरज कौतुक तसं गंगाधर यांचं देखील कौतुक. एक कॅमिओ छोटी इनिंग जी खेळली आहे, चांगली इनिंग गंगाधर यांनी देखील खेळलेली आहेत. ज्यावेळेला दबाव प्रेशर होता त्या प्रेशरमध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 16 धावांची खेळी. जितकं महत्व योगेश गर्द यांच्या 43 धावांच्या खेळीला आहे ना, तितकंच महत्व गंगाधर यांच्या या 16 धावाला देखील तितकंच महत्व आहे. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 64. मी म्हटलं होतं ना नवघर संघ हा धावफलक 65च्या वर जाणार नाही याची काळजी घ्या. तर नारंगी संघ हा शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळून 70च्या आसपास जाण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आहे स्ट्रायकर एंडला संतोष पाटील अर्थात बंधू. बंधू शेवटच्या चेंडूसाठी कार्पेटच्या पद्धतीने चेंडू निघून जातोय. ऑन ड्राईव्ह झालाय, चेंडू सिंगल आले या ठिकाणी, रोटेट झालाय. दुसऱ्या धावेसाठी बघायचंय रमेश परतलाय नॉन स्ट्राईक एंडला. इथे मात्र बघितलं आपण तर थर्ड अंपायर साठी कॉल आहे या शेवटच्या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती पंचाने कॉल केला की चेंडू व्यवस्थित गॅदर झालाय नाही झालाय, ज्यावेळेला स्टंपला लागलाय त्यावेळेला चेंडू हातात आहे नाही, हे सर्व गोष्टी डीबीएन आहे. क्लीन अँड नेट टेलिकास्ट म्हणून डीबीएनचं नेहमीच आपण ब्रॉडकास्टिंग पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तेही पाहतील. इथे जर 1 धाव असेल तर 65 आणि जर 2 धाव असतील तर 66. पांजू संघ देखील दाखल झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं पांजू आता त्रिकोणामध्ये आहे, म्हणजे त्रिकोणमध्ये का मध्ये का फायनलला गेलाय पांजू. एक कॉमेंटेटर भारत राऊत पांजू आणि तिसरा कोण पांजूचे जावई कैलास पाटील, त्याच्यामुळे त्रिकोण पूर्ण झालाय. तिथे थोडंसं टेक्निकल थोडंसं करेक्शन आहे, त्याच्यामुळे बघायला मिळतात. बघूया पंच आहेत तिथे निर्णय आपला नक्कीच देतील. हॅलो हॅलो माझी आता पुढच्याला पाठ करून
शेवटच्या चेंडूवरती ज्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण बघू शकता ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला आहे आणि थोडंसं लांबवरती होता, म्हणजे यष्ट्यांपासून लांब होते. जोपर्यंत स्टंपला लागेल चेंडू तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. त्याकडे 2 धावा ते चेंडूवरती, याचा अर्थ स्कोअरबोर्ड आहे 67 करायचे आहेत. याचा दुसरा अर्थ काय माहिती का, जो 6चा आकडा आहे ना तो षटकाराचा आहे आणि 7 आहे ते संख्या आहेत, म्हणजे 7 षटकार मारायचे आहेत. जर या 67 धावांचा पाठलाग करायचा, 67 जर करायच्या तर 7 षटकार मारायचे आहेत. पहिले 6 षटकाराचा आहे, 7 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत या सामन्यामध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला 67 धावांचा पाठलाग करायचा नवघर संघाला. एक धावाले पंपलिंग झाले. बघायचं इथे काय घडलं जातंय. ते पंपलिंग झाले होते मात्र बॅकअप करतायत दोन्ही पण फलंदाज. हा स्ट्रायकरला राजेश, नॉन स्ट्रायकरला चित्रंजन. अजून एक बक्षीस आलेला नारंगी टीमसाठी, हॅट्रिकसाठी कॅश प्राईज आले WWW. 3 W साठी मंगेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज येत असताना 67 धावांचा पाठलाग करायचा आहे नवघर संघाला. बघा सुरुवात कशी होती ते माहिती आहे ना, शेवट कसा होता त्याच्यावरती पण डिपेंड आहे. नारंगीच्या संघाची सुरुवात डळमळीत अडखळीत आली होती, पण मिडल ऑफ द ओव्हर येऊन योगेशने जे इनिंग खेळले ना तशी इनिंग एखाद्याने साकारायची आहे. दुपारच्या वेळेला ज्यावेळेला जयप्रकाश गर्ग गोलंदाजी करत होते, भारत राऊतने म्हटले होते की बऱ्याच वेळानंतर ते पुन्हा एकदा मास्टरमध्ये आलेत. पण तोच लय आहे, तोच टप्पा आहे, किंबहुना 30 लाईन अँड लेंथ आहे. म्हणजे एखादी वस्तू ना, म्हणजे आपण जसं खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो कारण ती ताजी टवटवीत राहते, तसं भले मागच्या काही वर्षामध्ये जयप्रकाश गर्ग नाही खेळलेत जास्त क्रिकेट मास्टरचं, पण तोच टप्पा आहे, 30 लाईन अँड लेंथ आहे. किंबहुना तो जुना जयप्रकाश गोलंदाज जेपी पुन्हा एकदा आज दिसून आलाय. व्हेरिएशन आहे बघितलं पण जेपी यांच्याकडे. ओ व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम. किशोर पाटील जरी झेल सुटलेला असला तरी अप्रतिम क्षेत्र आहे, कारण तो जर स्पेशली जर चेंडू सुटला असता कदाचित तो चौकार असला असता. धावसंख्या बघितलं 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाउन द पिच चेंडू येतोय, सिंगल. एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकानंतर बघितलं 4 धावा फक्त फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि इथे समीकरण बघितलं आपण, ज्या वेळेस नारंगी संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस बघितलं 6 धावा त्यांच्या होत्या ना. म्हणून मी उल्लेख केला होता की बाबा जास्त काही फरक नाहीये. सुरुवात तिथेच सुद्धा तशीच होती, इथे सुद्धा तीच आहे. फक्त जी एक इनिंग मध्ये योगेश घरत यांनी 43 धावांची इनिंग आणि त्यांच्या जोडीला जर त्या 66 मध्ये सिंहाचा वाटा जर योगेश घरत असेल तर त्याच्यामध्ये खारीपेक्षा जास्त वाटा गंगाधर यांचा होता, त्या 16 धावांचा. ती जी जोडी जमली ना, तुझी माझी जोडी जमली तशी जोडी जमली होती ना नवघर संघाकडनं, ती जोडी, ती पेअर, ती साझीदारी आणि ती एक पार्टनरशिप भागीदारी पाहिजे नवघर संघाला. या सामन्यामध्ये जर 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यानं घेतले गौतम पाटील, दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला चित्रंजन. राजेश आणि चित्रंजन जोडी विकेटवरती पाहायला मिळते. राजेश 3 वरती खेळतोय. चेंडूला बघितलं, सोडून दिलं आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गुड क्रिकेट बघितलं आपण, कारण 23 संघ आपण या आगरी कोळी संस्थेमध्ये बघतो आणि त्यामधले बघितलं आपण तर आज काही संघ खेळत असताना आपण बघतोय त्यामधले हे 2 संघ. इथे मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे, गुड डिलिव्हरी. बघितलं आपण काही 4 ते 5 चेंडू डॉट गेलेत मागच्या षटकापासून तो क्रमांक गेला. 4 चेंडू म्हणजे आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये 4 डॉट आहेत, 4 सिंगल आहेत. सिंगल सिंगल सिंगल. मी जसा उल्लेख केला 7 षटकार पाहिजे, पण पहिला षटकार पाहिजे, पहिला एक सिक्सर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर केला, गॅपमध्ये चेंडू चालू आहे. बंधू इथेच कमी पडतोय. चेंडूला स्टॉप करायचं की चेंडूला गॅदर करायचं क्लीन, या थोड्याशा द्विधा स्थितीमध्ये होता. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
थँक्यू. रिप्ले बघा, फटका खेळला होता बॉटम हँडचा वापर गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक होते वाईडिस्ट लॉंग ऑनला संतोष पाटील बंधू. म्हणून म्हटलं ना, प्रायोरिटी महत्वाची आहे, प्राथमिकता महत्वाची आहे. जसं आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो, आपण चर्चगेटला बसतो तेव्हा कॉर्नर सीट सोडतो. दादरला आला का बाबा एक तरी सीट मिळू द्या, आणि बोरवली अंधेरीला आला का बाबा एकदा तर मध्ये तरी जाऊ द्या, अशी परिस्थिती होते. प्रायोरिटी महत्वाची आहे, तुमची प्रायोरिटी महत्वाची आहे, प्राथमिकता महत्वाची आहे. या क्षणाला प्रायोरिटी होती चेंडूला थांबवणं, अडवणं, आणि दुसऱ्या बाजूला नवघर संघासाठी प्रायोरिटी आहे चौकार षटकार. कंटिन्युअसली एक चेंडू नंतर एक षटकार, एक चौकार लागवणं इथे गरजेचं आहे. एक चौकार आलाय नवघर संघासाठी. फुलटॉस आणि मात्र चूक करणार नाहीये बंधू. गडी बाद होतोय. उलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पण कदाचित तो बॅटच्या मधोमध आला नाही. जसं असं वाटलं की खेळताना बॅट थोडी हातामध्ये ग्रीप जी होती ना, थोडी हातामध्ये फिरली, त्याच्यामुळे तितकं अंतर पार करू शकला नाही चेंडू. आणि एक चांगला झेल संतोष पाटील अर्थात बंधून तिथे टिपला गेला होता. जसं आपण चर्चा करत होतो, आगरी कोळी मास्टर चषकाचा कालपासून रंगलेला 16 आहे, आणि एक 16 मंगळवारच्या दिवसापासून या नारंगीतून सुरू होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त ओम साईराम पदयात्री मंडळ नारंगी यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी होणारी नारंगी ते शिर्डी ही श्री साई पालखी पदयात्रा सोहळा जो मंगळवारी सुरू होणार आहे. म्हणजे आता हा क्रिकेटचा सोहळा आहे आणि तो पदयात्रेचा सोहळा बरोबर 2 दिवस म्हणजे सोमवार नंतर मंगळवार सकाळपासून सुरू होणार आहे. नक्कीच चांगली माहिती तुकाराम वांगेला. 5 चेंडू बघितलं आपण तर आतापर्यंत डॉट गेलेत. इथे मात्र बघितलं आपण सिंगल आले. योगेश जिथपर्यंत चेंडूला फील करतायत, रोटेट झालाय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा कंप्लीट होतील यात काही शंका नाहीये. 2 धावेने बघितलं आपण धावसंख्या पुढे सरकली जाईल 10 या धावसंख्येवरती. तर काळ बघितला आपण मालजीपाडा संघ, दहिसर संघ, मोरवा संघ, एकसर बी संघ, गोरदेव, पेंकरपाडा, जुचंद्र, पांजू संघ हे संघ आपण बघितले. त्यामध्ये पांजू संघ पुढे आलाय. आज राईला बघितलं, उमेळमानला बघितलं, मुर्द्याला बघितलं, वाघबिलला बघितलं. इथे मात्र बघितलं एज लागले, गडी बाद, परतावा लागेल फलंदाजाला. कमॉन डीजे. आषाढीवर पाणी सापड, आषाढीवर पाणी सापड. थँक्यू डीजे. तर ओळा संघाला बघितलं होतं, नवघर संघाला देखील आज बघितलंय, नारंगी संघ खेळतोय, कांदरपाडा संघाला देखील आपण बघितलं होतं. तर हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. म्हणजे एकंदरीत 16 संघ ज्याने की बघितलं आपण भाग घेतलाय कालच्या दिवसापासून. म्हणजे काल 23 तारखेचा दिवस, आज 24 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतं. आज मेगा फायनलचा तो सामना आहे. आणि जसं तुम्ही 23चा उल्लेख केला, म्हणजे या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये 23 संघ आहेत. त्याच्यामधले 16 खुशात खेळायला भेटले. 7 असे आहेत ज्यांना संधी नाही मिळाली या नारंगीच्या मैदानावरती. त्याच्यातले किमान 3-4 असे आहेत जे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. म्हणजे घोडबंदर इथे नाही खेळत आहेत, मालवणी संघ नाही खेळत आहेत, खोलशेचा संघ या मैदानावर ज्याने चॅम्पियनशिप पटकावले आहे तोही संघ मला ती बायची चिठ्ठी निघाली, जशी निघाली तसं टेन्शन वाढलं. बाबा कुठेही बायची चिठ्ठी निघू द्या, नारंगीला नको, असं प्रत्येकाला वाटतं. ही खेळण्याची मजा वेगळी आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी 4 वरती हितेश. आकोटा पैदा चेंडू, पूलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांना माहिती ते चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती परशुराम अर्थात गंभीर यानं लाभलेले यश, आणि पहिल्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. आता कहाणी अशी आली की त्या 23 संघामधनं 16 संघ खेळले, 16 मधले काल 8 खेळले, आज 8 खेळले. कहाणी आता कालच्या दिवसामध्ये तो फायनलमध्ये गेला तो पांजू आहे, एक संघ तो फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 असे संघ आहेत जे आता ते फायनलमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. एक जो सामना चालू आहे 2चा नारंगी आणि नवघर, आणि दुसरा आहे तो राईचा संघ. त्याच्यामुळे एक सीट आहे पण 3 उमेदवार आहेत, 3 नॉमिनेशन आहेत. त्याच्यापैकी कोण तो पांजूच्या टीमशी फायनल मॅचमध्ये खेळणार आहेत ते पाहणं गरजेचं आहे. क्रमांक 5चा फलंदाज उमेश, मागच्या मॅचचा हिरो, अंडर प्रेशर
चांगली खेळी उमेशनं साकारली होती. 19 धावांची खेळी उमेशची आपण पाहिले. तो आता फलंदाजीला येतोय. उमेश येतोय ज्याने की अप्रतिम खेळ केले होते आणि त्याच्या जोरावरती बघितलं आपण तर नवघर संघ विजय झाला होता आणि तोच उमेश सारखा खेळाडू स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा रमेश इन फ्रेम गडीबात. माझ्या आईचं नाव आहे सातबाऱ्या कागदो पत्री हो. माझ्या आईचं नाव आहे सातबाऱ्या कागदो पत्री हो. मामुच्या तर तो खातर पैसा आईच्या नावानं मामुच्या तर तो खातर पैसा. आईच्या नव्हता शॉट ऑन पूल केला होता. रमेश होते स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये आणि झेल टिपलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट परशुराम यांनी प्राप्त केल्यात आणि आता हॅट्रिकच्या मोक्यावरती परशुराम आलाय. एक हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. मंगेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. त्यानंतर आणि अजून एक कॅश प्राइज आलंय कारण मागच्या 2 चेंडूवरती कैलास परशुरामनं विकेट घेतल्यात. झेल टिपलाय रमेशनं. आता जर हॅट्रिक आली तर मंगेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत आणि तो हॅट्रिक येत असताना तो कॅच पुन्हा एकदा रमेशकडे गेला तर 500 रुपये कुंदन पाटील. बघूया अशी हॅट्रिक साधली जाते का. कारण हॅट्रिक भरपूर पाहिल्यात. 3 क्लीन बोल्ड पाहिल्यात, 3 LBW पाहिल्यात, 3 कॅचेस पाहिलेले आहेत. आता 3ही कॅचेस आणि फिल्डर सेम आहे का हे बघूया आपण. हॅट्रिकच्या मोक्यावरती WW आणि अजून एक येतोय का बघूया. W हॅट्रिक साठी पारितोषिक लागलं गेलेलं आहे परंतु बघितलं आपण दोन्ही पारितोषिक थोडेसे डिफरंट आहे. आपण बघितलं तर मंगेश भोईर यांच्याकडनं बघितलं आपण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण कुंदन पाटील रमेश यांच्याकडे तो चेंडू गेला तर 500 रुपये. फ्लेकचा फटका बघितला तर हॅट्रिक आपल्याला द्यायची नाही आहे त्या कारणचं कुमार बघितलं फक्त प्लेस करतो त्या चेंडूला सिंगल. जसा लेफ्टी आला तसा त्या साईडला चेंडू जाण्याचा थोडासा जी शक्यता होती थोडीशी मावळली होती. स्क्वेअर म्हणजे तो राईट हँडरसाठी स्क्वेअर लेग आहे आणि लेफ्ट हँडरसाठी डीप पॉईंट आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाणं कठीण होतं. पण मागच्या 4 चेंडूवरती अक्षरशः ॲक्च्युली मागच्या 6 चेंडूवरती ती 4 गडी गमावल्यात. मागच्या 6 चेंडूवरती नवघर संघानं अपील जरूर झाला. चेंडू थोडंसं वरच्या दिशेनं आदळलाय. याचा अर्थ काय झालाय की आता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तिथे मात्र थोडासा बॅकफुटला आलाय तो नवघरचा संघ. थोडेफार आपण दोन्ही सामने बघितलं वाघबोळ वर्सेस राई थोड्याशा सेम पद्धतीने हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम गेला. त्याचं कारण धावांचा डोंगर जास्त आहे. धावांचा डोंगर आहे आणि महत्वाच्या वेळी घेतलेल्या विकेट आहेत. जसं राईच्या टीमनं वाघबीळ टीमच्या देखील अशाच विकेट घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे जे चांगले फलंदाज ना ते बाद झाल्यानंतर वाढणारा दबाव कदाचित क्षमता तितकी असते ज्या सुरुवातीच्या षटकामध्ये खास करून नंबर 3 नंबर 4 नंबर 5 ती क्षमता नवघर टीमकडे आता जर यायची शक्यता असेल तरी ते पुढच्या उर्वरित षटकामध्ये हाणामारी प्रत्येक चेंडूवरती जवळपास चौकाराच्या वरती आता आस्किंग रन रेट वाढलाय. शेवटच्या चेंडूवरती एक सॉफ्ट हँड खेळलं पुश केलं 1 धावे चेंडूवरती पुन्हा 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धावा धावलकावरती 12 धावा धावलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेला नारंगी संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला जे 3रं षटक आलं होतं 30 धावांचं तिथून मॅच बदलला होता. आता तसं जर 30 धावांचं षटक आलं तर मात्र शक्यता नाकारता येणार नाहीये या सामन्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 2 षटक शिल्लक असताना बघितलं आपण किशोर पाटील येतोय. पहिलाच चेंडू बघितला आपण थोडंसं खराब नियंत्रण त्या कारणाचं वाईड येतोय. अवंतर बरोबर होते आणि अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल 13 या धावसंख्येवर. 13 इज अ स्कोर यार. पाठलाग मोठा आहे. कुवे का पाणी बहुत ही गहरा आहे तुकाराम मंगेला. पण पाण्यावरती उतरल्यानंतर माहिती पडेल किती गहरा आहे. त्याच्यामुळे त्याला उतरावं लागणार आहे. हाही फटका हवेत खेळलाय संतोष पाटील अर्थात बंधू चेंडूच्या खाली आणि किशोर पाटीलला लाभले यश. कुंदन पाटील विकास गर्द यांच्याकडून अजून एक कॅच प्राइज झाले.
खास करून यष्टी रक्षक जगदीश भोईरसाठी तिथे जर एखादा फलंदाज 2 फलंदाजांना त्यांनी जर स्टंपिंग बाद केलं तर त्याच्यासाठी कॅश प्राईज आहे जगदीश भोईरसाठी. हे कॅश प्राईज आहे विकास करत आणि कुंदन पाटील यांच्याकडनं येत असताना आणि हळूहळू चाललंय. जसं आपण त्या सावळीचा उल्लेख केला होता, आता सावळी जर पाहिले मैदानावरती भरपूर आलेले, याचा अर्थ सूर्य हळूहळू असताना चाललाय. यानंतर एक सेमीफायनल आणि त्याच्यानंतर ग्रँड फायनल आहे. तर राईट टीम आपण देखील रेडी राहा, तर लगेच आपला टॉस देखील केला जाईल. म्हणजे बघितलं आपण अजूनही ती RSC सीट आहे. राईस संघ वाट बघतोय कन्फर्म सीट कोणाची होईल. पांजूर सीट बघितलं आपण थोडीशी कन्फर्म आहे, परंतु इथे मात्र कन्फर्म सीट कोणाची होईल तुकाराम मंगेला. नाही, जवळचा RSC नंबर असला ना 1 ते 20 मध्ये तर कन्फर्म होते, नाही तर बाबा तात्काळच मारावं लागते. आता ती कहाणी आहे, त्याच्यामुळे तात्काळवरती ट्राय करतील. लगेच काल कन्फर्म तिकीट घेतलंय पांजूच्या टीमनं, ते फायनलचं तिकीट घेतलंय. आता ते फायनलमध्ये जाण्यासाठी कदाचित तात्काळ ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे गेलं, कट करायचं होतं चेंडूला. जोपर्यंत फील्ड करतील डीप पॉइंट रिझनमध्ये योगेश 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 1 धावाने धाव फलक 14-14. 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुंदन पाटील आणि बघितलं कुमार ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. एक लेफ्ट हँडर आणि राईट हँडर बॅट्समॅन विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बघितलं आपण तर धावांचा डोंगर फार मोठा आहे, धावांचा ओस फार मोठा आहे. आणि बघितलं आपण तर दोन्ही संघ यावेळेस प्रयत्न करत असताना टप्पा पडलाय, थोडासा ब्रेक झालाय. विथ द ब्रेक खेळण्याचा प्रयत्न कुमार यांचा होता. थ्रो बघितला स्ट्राईक एंडला आला होता, मात्र बघितलं आपण बघता बघता एकदा पूर्ण केली जाते. आता जवळपास जर पाहिलं तर जे षटकार चौकार पाहिजे होते ते नाही आले. 1 चौकार जरूर आपण पाहिला होता दुसऱ्या षटकातील, त्यानंतर षटकार चौकार नाही. आणि जसं विश्लेषण तुम्ही देखील केलं होतं की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना थोडा कमी पडला आहे नवघर संघ. क्लीन बोल्ड किशोर पाटीलला लाभलंय या षटकामध्ये दुसरं यश. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया, 16 लग गया, आई जवानी पटरी पे, पाउन लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल. सरळ यष्टांवरती चेंडू आदळला, एक यॉर्कर डिलिव्हरी हाताळली गेली होती. किशोर पाटील गेले कित्येक वर्ष आपण या खेळाडूला देखील पाहिलं 40+ क्रिकेट. भले लाईमलाईट बाकीच्या खेळाडूंवरती असतं, पण आपलं काम व्यवस्थितपणे गोलंदाजी किशोरनं आतापर्यंत पार केली आहे. जी भूमिका त्यांना मिळाली, जो रोल त्यांना मिळाला, मग कधी कधी ॲज बॅटिंगला ओपनर म्हणून खेळायचा योग आला, त्यावेळेला देखील किशोर पाटील यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. ॲज बॉलर म्हणून देखील प्रत्येक वेळेला आपलं काम चौक बजावलेलं आहे. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कारण पहिला चेंडू वाईड होता. थोडंसं शांत असं क्रिकेट, कारण संध्याकाळचं सत्र आहे. यावेळेस आतणारा चेंडू एंड ऑफ द ओव्हर नंबर बघितला आपण 4th इयर. थोडंसं शांत क्रिकेट, त्याचं कारण बघितलं आपण थोडासा 1 साइडेड मॅच होतोय. मागचा सामना देखील 1 साइडेड थोडासा पाहायला भेटला, हा सामना देखील थोडासा 1 साइडेड पाहायला मिळतोय. परंतु कालचे सामने रफ अँड टफ सामने बघितले. पहिला सामना बघितला आपण थोडासा बघितला आपण तर क्लोज गेला होता, मला वाटतं उमेलमानचा जो सामना थोडासा क्लोज गेला होता. आज पहिला सामना रंगलेला होता. 1 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपण पाहिलं होतं. ऑफ साइडला जगदीश भोईर यांचा हा पहिला चेंडू. जगदीश भोईर एक अनुभवी खेळाडू, इथे मात्र रोटेट झाले दुसऱ्या धाव्यासाठी 2 धावा कंप्लीट होत आहेत. जगदीश भोईर यांच्यासाठी कॅश प्राईज झाले विकास करताना कुंदन पाटील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. चला, जसं मीटर असतं त्याच्याप्रमाणे जसं विकेट येईल तसं ते मीटर चालू राहील. त्याच्यामुळे मीटर डाऊन झाले ते बघूया. विकास करत कुंदन पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आहे जगदीश भोईर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये.
मी गणेश यांचं देखील कौतुक करेन, कारण 64 वय असून देखील आजही क्रिकेटला खेळतायत. आणि बघा फिटनेस किती आहे बघा. बघितलं मगाशी ज्यावेळेस ते रनिंग बिटवीन विकेट करतात अजूनही अप्रतिम आहे तुकाराम मंगेला. यावेळेस बघितलं आपण वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा अवांतर धावेवर होतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 20 या धावसंख्या 20 ऑन साइडला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. विलास येतोय वेगाने. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मोठा फटका एकही आलेला नाहीये. आपण बघितलं तर नवघर संघासाठी फक्त एक चौकार आलेला होता. षटकार एकही आलेला नाहीये तुकाराम मंगेला. नाही, तेच आपण चर्चा करत होतो की ज्या षटकाराची आवश्यकता होती ती नाही आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड केला जाईल. जयप्रकाश 1 धाव. असा उत्सुकता तेच आहे की फायनलमध्ये कोण जाणार, प्रवेश कोण करणार फायनलमध्ये. एक जसा आम्ही उल्लेख केला होता की लागोपाठच्या 2 वर्षी चॅम्पियन बनण्याचा जो विक्रम नारंगी देखील आहे त्या रेसमध्ये, ते साधतात का. 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विकेटसाठी जगदीश भोईर यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहे. विकेट गडीबाज झालाय. त्याच्यामुळे उत्सुकता तीच आहे. आणि यानंतर सेमीफायनलचा बिग मॅच येणार आहे. कारण नारंगी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि इन फॉर्म अर्थात राही. नक्कीच बिग मॅच, बिग शो, बिग फाईट. ह्या नंतरचा सामना कुठेही जाऊ नका. त्या सामन्याला नक्कीच बघा. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सामना आहे बघितला आपण, तो फायनलचा सामना पहा मी म्हणेन. म्हणजे पुढचा येणारा सामना फायनलचा नाही आहे, पण त्यावेळेला ठरेल की फायनलमध्ये कोण जाईल. त्याच्यामुळे पुढचा जो सेमी फायनल आहे ना, तो फायनलचे दरवाजे उघडणारा मॅच आहे. तर तितकाच महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल. 67 धावांचा पाठलाग करायचा होता नवघरच्या संघाला आणि तो करताना सुरुवात तितकी चांगली नाहीये. फटके खेळताना थोडेसे कमी पडले नवघरचा संघ आणि या सामन्यामध्ये एक मोठा विजय संपादित करून, कारण 23 धावा झाल्यात, जवळपास 43 धावांनी हा विजय संपादित केलाय तो नारंगी संघाने आणि सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. अभिनंदन. आणि नवघर संघ नक्कीच हाडलक, पण आपलं देखील मनापासून आभार आहे. ज्या विनंतीला मान देऊन आपण देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. सेमीफायनलचा मॅच याची टॉस होईल, पण या सामन्यातील मॅन